राजकारणातील चाणक्य असंच पवारला म्हणत नाहीत. पवार म्हणजेच पितामह शरद पवार, जाणता राजा, स्वयंघोषित जाणता राजा शरद पवार. आता शरद पवारांनी मनोज जरांगांचा करेक्ट कार्यक्रम केला पट्टीमध्ये घेऊन. आपल्याला याच विषयावरती आज बोलायचं आहे. बघा, जे मराठा आंदोलन सुरुवातीपासून एका विशिष्ट सामाजिक एक बाब लक्षामध्ये घेऊन ते आरक्षण सामाजिक होतं, त्यावेळेस ह्या गोष्टी कोणी नाकारू शकत नाही. पण या आंदोलनाचा एक घटक हे शरद पवार झाले, ते म्हणजे दंगलीपासून. त्या ठिकाणी पोलिसांचा लाठीमार झाला तेव्हापासून त्या गोष्टीमध्ये शरद पवार इन्व्हॉल्व असावेत असा काही अंदाज आहे. आता याच गोष्टीमध्ये महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. ज्या वेळेस ती घटना घडली त्यानंतर तेव्हापासून ते आजपर्यंत जरांगे पाटलांच्या तोंडावरती फक्त एकच नाव यायचं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. ते नाव असेल, कधी त्यांचे शिव्या ते दिलेल्यासुद्धा आहेत काही वेळेस. पण एवढं होत असताना हा फडणवीस द्वेष काय तुम्हाला ह्या व्हिडिओतनं कळून जाईल. हा फडणवीस द्वेष का आला आणि तो नेमका आता त्यांनी कार्यक्रम कसा केला आहे, तर द्वेष येण्याचं कारण काय आहे, तुम्हाला हे सगळंच या व्हिडिओतनं कळणार आहे. बघा, आता हे आंदोलनानं काहीतरी दिशा वेगळीच घेतली आणि लोकसभा संपून गेली. फायदा हा आघाडीला झाला. आघाडीनं पूर्ण फायदा हा मराठ्यांचा घेतला, उचलला. आणि ज्यावेळेस त्यांच्या मनामध्ये एक देवेंद्र फडणवीस वर्सेस मराठा आरक्षण, म्हणजे मराठा आरक्षणाच्या समोरील सगळ्यात मोठा खडा किंवा सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे देवेंद्र फडणवीस, तेच आहेत. हे नेरेटिव्ह सेट हे मराठ्यामध्ये करायचं काम हे पाटलाद्वारे झाले. कसं झाले, कारण प्रत्येक वेळेस शिवी असेल, आरोप असेल, काही असेल, ते देवेंद्रजीवरती व्हायचा. आता या गोष्टीमुळं देवेंद्र फडणवीस विरोधामध्ये मराठा आंदोलक, भाजप विरोधामध्ये मराठा समाज, हे जे समीकरण जुळलं होतं, ह्या समीकरणाचा फटका महाविकास आघाडीला याचा लाभ मिळाला आणि फटका हा युतीला त्या ठिकाणी भेटला. मग त्यानंतर एक लॉबी खासदारांची यांच्या भेटीला आली, यांचं आभार मानलं. मग यातूनच एक नवीन संकल्पना आली की मराठा काही करू शकतो. बरोबर आहे, मराठा ज्यावेळी एकत्र येईल त्यावेळेस काय होऊ शकतं. पण पूर्वीचा मराठा हा एकनिष्ठ होता. पूर्वीचा मराठा हा सामाजिक कार्य करायचा, कुठलंही काम स्वतः करता न करता स्वराज्याकरता करायचा. पण यावेळेस चित्र खूप वेगळं आहे. आता ह्या समीकरणामधून बघा, काहीतरी ते नोमानी काहीतरी आहेत आणि आंबेडकर साहेब आणि त्याबरोबरच जरांगे, हे तिघांचं समीकरण जुळलं. त्यावेळेस शंका होतीच, हे समीकरण शेवटक्षणी तुटेल. तसं घडलंही. ऐन शेवटला हे समीकरण तुटलं गेलं आणि एक सकाळी निर्णय येतो, अनपेक्षित निर्णय येतो. सगळे मराठे झोपले होते की उद्या चांगला निर्णय येईल, मराठे लढतील, गरिबांचे लोक आमदार होतील, कुणी मंत्री होतील भविष्यामध्ये. पण या सगळ्यावरती पाणी हे सकाळी फेरलं गेलं. सकाळी उठून पाटलानं सांगितलं की आम्हाला निवडणूक लढवायची नाही, आम्ही माघार, सर्व अपक्षाने आपले फॉर्म काढून घ्या, आपली निवडणूक लढत नाही, आपल्याला पाडायचं आपल्याला. त्यांनी ही घोषणा केली आणि ती घोषणा चाटुकार न्यूज चॅनल आहेत त्यांनी दाखवायचं, लगेच ताबडतोब, विषयच नाही, त्या क्षणाला लाईव्ह बातम्या चालू होत्या. मग त्यानंतर दुपारून लगेच त्या दिवशीच मराठी नाराज झाले. पण त्यानंतर दुपारी ते नेमकं घडलं कसं कोणाला माहिती नव्हतं. लोक हेच म्हणायचे की हा गनिमी कावा आहे, काहीतरी यामध्ये मास्टर स्ट्रोक असेल पाटलाचा काय, त्यामुळे ते निर्णय घेतला आहे हे लोकांना वाटायचं. पण यानंतर दुपारी खरी खेळी चालू होते पवार साहेबांची. ती खेळी कोणती, ते म्हणजे खेळी ॲडव्होकेट आसिम सरोदे यांच्यामार्फत खेळलेली. आता आसिम सरोदे रात्री आले 12 वाजता, 3पर्यंत चर्चा केली, त्यांचं बोलणं ऐकलं, त्यांनी समजावून सांगितले आणि ते बोलणं ऐकून पाटलांनी माघार घेतली. हा पूर्ण मॅटर होतं. पण जर त्याने मॅटर हे कोणाला सांगितलं नसतं, बाहेर कोणाला कळलं असतं का, कळलं नसतं. मराठे पूर्णपणे भक्कम हे आघाडीच्या पाठीमागे उभा असले असते. कारण काय, याच्या डोक्यामध्ये पहिल्यापासूनच मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये फडणवीस हे समीकरण सेट केलं होतं अगोदरच. त्यामुळे घडलं असतं काय, त्यामुळे हेच घडलं असतं की मराठे हे बिनधास्त आघाडीला मतदान केलं असतं. पण झालं काय, इथं
जर हे तर गोष्ट झाली, परत आघाडी तर निवडून आली तर आपल्याला जरांगे जड जाऊ शकतो. हेच फक्त एक वाक्य आणि हीच भीती काकांना नक्कीच असणार. आणि जे रात्री चर्चा केली ते चर्चा माध्यमासमोर त्यांनी मांडली सर्वजणी. आणि शरद पवारांनी आणि ठाकरेंनी सांगितल्यामुळे मी तिथे गेलो आणि त्याला तयार केलं आणि त्यांनी आमचं ऐकलं आणि त्यांनी माघार घेतली जरांगे पाटलाने. हे त्यांनी सेट केलं आणि त्यांनी हे सगळं उघडं पाडलं स्वतःहून इच्छेनं. कारण तिथं सर्वदे इच्छेनं नाही गेले, त्यांना तिथं पाठवलं गेलं होतं. ते तिने ते इच्छेने बोलले नसले सुद्धा त्यांनी ते बोलायला लावलं. का लावलं? कारण पाटलाच्या पाठीमागं जी गर्दी आहे ती गर्दी आपल्याला भविष्यामध्ये अडथळा आणू शकते. आता फडणवीसाच्या विरोधामध्ये मराठा समाज हे समीकरण ऑलरेडी सेट केलेलं आहे. ते नेरेटिव्ह आहे, ते नेरेटिव्ह पसरलेलं आहे. त्याच्या मनामध्ये भिनलेल्या गोष्टी ते की आरक्षणाचा खरा मारेकरी हा आघाडी नसून ते म्हणजे फडणवीस साहेब आहेत. हे नेरेटिव्ह सेट झाल्यामुळं त्यांना गरज ही पाटलाची भासत नसावी असा माझा हा वैयक्तिक अंदाज आहे. मग ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं, आता असीम स्वराज त्यावेळेस तर काहीच नाही बोलले असते तर जरांगे पाटलांचे जी इमेज आहे, प्रतिमा आहे, ते म्हणजे कशी की पाटील कुणाकडूनच नाहीत, पाटील फक्त आरक्षणाच्या बाजूनं आहेत सदैव, ही कायमची असली असते. पण त्यांनी जो नेरेटिव्ह सेट केला होता, त्यांनी तो गोप्यस्फोट केला, ती गुप्त बैठका त्यांनी बाहेर सांगितल्या लोकांना, मीडिया नॅशनल टी व्हीवरती येऊन, मीडियावरती येऊन. त्यावेळेस जरांगे पाटील हा शरद पवारांचा माणूस आहे. पहिल्या शंका होत्या, त्याच्या माध्यमातून ते सत्य लोकांच्या समोर धडधडीत दिसू लागलं. मग ज्यावेळेस ही लोकांपुढे सत्य आलं, मग त्यावेळेस जरांगे पाटलापासून जे काही आलेले मराठा आहेत, युवक आहेत, मराठा समाजातील लोक आहेत, त्याच्या कुठेतरी भावना दुखावल्या गेल्या आणि परिणामी हे लोक पॉज घेऊन त्यांनी विचार असा केला की आता काहीच नाही करायचं, जे आहे ते आफ्टर इलेक्शन. त्यावेळेसच पाटलानं एक बघा वाक्य बोललं होतं, मला वाक्य कळलं असेल. ह्या गोप्यस्फोट व्हायच्या आधी ते बोलले होते की आपल्याला त्यांना पाडायचं आहे. पण ज्यावेळेस हा गोप्यस्फोट झाला, लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचली, हे मीडियातनं गोष्ट पसरली, त्यावेळेसपासून पाटलांचं स्टेटमेंट बदललं होतं. पाटील परत काय म्हणायचे, तुम्ही कुणालाही पाडा, सरकार कोणतंही येऊ द्या, आपल्याला सरकार आल्यानंतर आपल्याला परत आपलं लढाई आहे आरक्षणाची, ती लढायची आहे, उपोषण करायची आहे आपल्याला. एकूणच हे प्रकरण आहे. म्हणजे या वकिलाच्या माध्यमातून जो गोप्यस्फोट करून ऐन टायमाला पाटलाला उघडं पाडून, पाटलानं आतापर्यंत जे आंदोलनं केले त्याच जे लोक यांच्या पाठीमागं खंबीर उभा होते त्यांच्या डोक्यामध्ये संशय किंवा त्यांना संशय पाडायला भाग जे कोणी पाडलं असेल तर काकानेच. आणि अशा प्रकारे त्यांनी हे एक सामाजिक आंदोलनाला राजकीय रंग देऊन तो राजकीय रंग त्यांनी ऐन टायमाला बेरंग केला, एवढं मात्र या ठिकाणी आपण नक्की सांगता येईल. आता जरांगे साहेब जे आहेत ते गप्प होते, ते आत्ता हे तसेच आहेत. त्यांनी काहीतरी काल भावनिक आव्हान केलं होतं म्हणे काहीतरी, त्यामुळे उद्या बोलत यावरती. पण मराठे आणि जरांगे पाटील यामध्ये सध्या जे वातावरण आहे ते संशयाचं आहे. याचा बघा पडसाद की याच्या माध्यमातूनच जो मराठा महासंघ होता, अखिल भारतीय मराठा महासंघ, त्यांनी पाठिंबा दिला महायुतीला नागपूरमधूनही आणि जळगावमधून पण. म्हणजे जे संघटना होत्या मराठ्यांची त्या संघटना आता भाजपकडे वळायला लागल्यात. या ठिकाणी फक्त विषय असा होता, जरांगेच्या माध्यमातून मराठा विरुद्ध फडणवीस हे समीकरण त्यांनी केलं होतं खरं, उद्देश वेगळा होता करायचा. पण हे समीकरण केलेलं असतानासुद्धा या ठिकाणी एक गेम झाला. तो म्हणजे काय की 2 ते 3 दिवस आता इलेक्शन फक्त बाकी आहे, त्यापूर्वी लोकांपर्यंत हे गोष्टी खूप फास्ट फॉरवर्ड झाल्या आणि त्यामध्ये काही आमच्यासारखे काही लोक आहेत त्यांनी लोकांना पटवून सांगितलं त्या गोष्टी. त्यामुळं खूप लोकांचं मतपरिवर्तन याच्या माध्यमातून होत आहे. एकूणच आपल्याला असं म्हणता येईल, शरद पवारांना जोपर्यंत राजकीय लाभ याचा घेता येत होता तोपर्यंत त्याचा लाभ नक्कीच घेतलेला आहे. पण आता त्यांनी थोडंसं घाई केली, ती चूक पवारसाहेबांनी केली घाई करून. याचा नेमका इफेक्ट त्यांच्या निवडणुकावरती काय होईल, त्यांच्या राजकीय जे त्यांचं अस्तित्व आहे त्यावरती काय होईल,
ते आपल्याला 23 तारखेला कळणारच आहे. पण सध्या एवढं तुम्हाला सांगू इच्छितो की याच्या माध्यमातून आशिम स्वराज्याचा पत्ता टाकून त्यांनी पत्ता कट हा जरांगे पाटलांचा केला आहे हे मात्र नक्कीच. कारण एक तुफान जनसमुदाय घेतलेलं एक आंदोलन, एक मराठा कोटी मराठा हा ज्यावेळेस आवाज घुमायचा त्यावेळेस पूर्ण जमीन धगधगायची. पण या ठिकाणी एक अशी अवस्था येऊन आता ठेपलेली आहे की जरांगे पाटलापासून त्यांचेच आंदोलक, त्यांचाच मराठा समाज, जे सत्य समोर मांडलं गेलं, दाखवलं गेलं आणि ते सत्य पवारसाहेबांनीच घडवून आणून त्याने ते उघडं पाडलं पितळ, त्यामुळे समाज दुरावला आहे. ह्या गोष्टी तेवढ्याच खऱ्या आहेत. तुमचं एकूणच या विषयावरती मत काय आहे ते आम्हाला नक्कीच कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तरीही असं सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, जय शिवराय, जय भीम.